फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी निघालेली आहे. तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ही आमची सोसायटी आहे आणि आमच्या सोसायटीचे माननीय मॅनेजर आकाशजी वाकडकर इथे उभा आहेत आणि ते नियोजन करत आहेत. ते खूप चांगले मॅनेजर आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारची आमची सोसायटी आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. इथं गाड्या कशात काहीतरी आहे. तर फ्रेंड्स, हे पाहू शकता. असं आता आम्ही चाललेलो आहोत. आणि मी कुठे चाललेली आहे तर मी चाललेली आहे जे आपलं गुलटेकडी मार्केट आहे. तर सॅटर्डेचं भाजीपाला मार्केट असं ते बंद असतं, परंतु मला ना काही सामान घ्यायचं होतं गुलटेकडी मार्केटवरून, मसाल्यांचं वगैरे. तर त्यासाठी मी तिकडे चाललेली आहे. तर मी तुमच्यासोबत मी काय काय घेते ते तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. प्रियंका दिघे अन्वेष टिफिन ब्लॉग अशा आपल्या व्हिडिओ चॅनलचं नाव आहे. आणि राहा आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू. तर पाहत राहतं पुढे पुढे मी काय काय शॉपिंग करत आहे. आणि तुम्हालाही पाहायला मिळेल पुण्यातील गुलटेकडी मार्केट जे खूप नावाजलेलं आहे. माझे याच्या आधी मी व्हिडिओ पण टाकलेला आहे गुलटेकडी मार्केटमधून भाजीपाला आणि फ्रुट्स आणलेले. तर तो व्हिडिओ आहे ना, मी फार त्याला असं हे केलं नव्हतं. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असेल आणि तुम्हाला खूप छान छान वस्तू अगदी ओरिजिनल जर खरेदी करायच्या असेल अशा निवडून तर तुम्ही नक्कीच ते गुलटेकडी मार्केटला व्हिजिट करू शकता. फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहोत. आणि तुम्हाला वाटत असेल की मी आहे ना माझ्या व्हिडिओजमध्ये आहे ना खूप असं जास्त इरिटेटिंग किंवा उग्र किंवा फालतूगिरी किंवा उद्धटपणे बोलते, परंतु आहे ना हे ट्रॅफिकच असं आहे ना की काय करायचं फ्रेंड्स. म्हणजे ना आपण कुठेही जायला लागलो ना की हे ट्रॅफिक म्हणजे लागतंच. त्याला काहीच ऑप्शन नाही पुण्याच्या ट्रॅफिकला. आणि आता काय सांगायचं, आता निघालेलो तर आहोत आम्ही खूप उत्साहाने, परंतु मग अशा प्रकारे ट्रॅफिक लागलेलं आहे. आणि मला वाटतं आता हे ट्रॅफिक ना सॅटर्डे संडे लोक इकडे कशाला जातात कुणाला माहिती. आणि मला आहे ना ह्या ट्रॅफिकवरती कॉमेंट्री करायला फार आवडते, खूप जास्त आवडते मला ह्या ट्रॅफिकवरती कॉमेंट्री करायला. आय जस्ट लव्ह दिस. आणि हे लोक गाड्या चालवतात ना, मला खूप इंटरेस्ट येतो. हे लोक आडवे तिडवे गाड्या घालतात आणि मग कसे येतात आणि मग कसे मुद्दामून येतात. म्हणजे लोकांचं व्यक्तिमत्व आहे ना ह्या ट्रॅफिकमध्ये आपल्याला समजते की लोक कशा व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांच्या गाडी चालवण्याच्या प्रकारावरून पण आपल्याला लोकांची मानसिकता समजते. बरोबर आहे का नाही? ॲग्री विथ मी फ्रेंड्स. तुम्ही पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे आडवे तिडवे घालतात ना त्यांना असं वाटतं की माझ्यापेक्षा जगात याच्यापेक्षा शहाणा कोणीच नाही. बरोबर नाही आहे? आणि काही काही लोक असतात जे खूप जास्त फॉलोच करतात म्हणजे सगळ्या गोष्टींना. काही लोक असतात ते फॉलो नाहीत करत. तर अशा कॉमेंट्री सहित आपण आता जाऊयात आज गुलटेकडी मार्केटला. चला फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत इकडून पिंपळे सौदागर वरून. का तर आमच्या विशालनगरला ट्रॅफिक जाम होतं, त्याच्यामुळे सॅटर्डेला पण बघा ट्रॅफिक जाम असतं फ्रेंड्स. आणि हे पहा, आता आम्ही पिंपळे सौदागर वरून आलेलो आहोत. तर आणि आता डायरेक्ट हायवे लागून डायरेक्ट औंधमध्ये निघू आता आम्ही. तुम्ही आमच्या ह्या भागामध्ये कधी आलायत का पुण्याच्या नक्की मला सांगा. तर हा आहे हे कोणता आपला पिंपळे सौदागर वरून जाणारा औंधला जाणारा आहे. आणि इकडं हा रक्षक चौक वगैरे आहे. इकडे सगळं मिलिटरीचं कॅम्पस वगैरे आहे. तर खूप सुंदर असा भाग आहे हा आणि खूप छान वाटतं. इथून सांगवीला पण जातात, पुण्यात पण जाणारा म्हणजे रोड आहे. आमच्या इकडून जाताना हिंजवडी वाकड वगैरे त्या साईडवरून इकडे जाताना हा रोड आहे. तर खूप सुंदर आणि खूप छान असा केलेला आहे आणि मला नेहमी आवडतो. आणि इथून मग युनिव्हर्सिटी वगैरे तिकडे जाताना पूर्ण मग असाच रोड आहे. तर BRT वगैरे आहे, खूप डेव्हलप केलेला आहे हा रोड. पाहू शकता तुम्ही औंध मिलिटरी स्टेशन आहे हे. आणि हा ब्रिज आहे ना, हा नवीन केलेला ब्रिज आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा छान आहे. आणि इकडे औंध हॉस्पिटल पण आहे इकडे. तर हे पहा, भारत माता की जय. तर अशा प्रकारचं आहे आपलं पुणे, स्वच्छ पुणे. हे पाहू शकता. आणि इकडे पाहू शकता तुम्ही इतकी गर्दी आहे ना, तुफानी गर्दी आहे, तुफानी गर्दी. बापरे, एवढी गर्दी काय आहे इकडे? JCP मुळे काम चालू इकडे रे, म्हणून ब्रिजवर काहीतरी प्रॉब्लेम. येताना आपण इकडे ट्रॅफिक बघूनच यावं लागेल, नाही तर तिकडून बाणेरवरून येऊ. तर अशा प्रकारे आहे फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही. हॅलो, बोलो. अन्वीचा कॉल आलेला आहे.
पासपोर्टचं लेटर आलंय. Continue for 5 पासपोर्टचं kilometers. लेटर आलंय. आहे युनिव्हर्सिटी रोड आणि हे पाहू शकता तुम्ही याच्या डावे साईडनी ना GPP आहे हो ना हो? Jawaharlal आणि Nehru हे Road आमच्या is मिस्टर closed दिघेंचं in कॉलेज आहे kilometers. GPP म्हणून गव्हर्नमेंट ऑफ पॉलिटेक्निकल. तर असं आहे आज युनिव्हर्सिटीचं त्यांनी आता असं केलेलं आहे. वरून मेट्रो जाणार आहे, खालून असा रोड आहे, इकडून पाण्यावरून येतो आणि इकडून औंधवरून जातो. तर असा असा हा रोड आहे पाहू शकता तुम्ही. छान आहे हा. तर आता आपण चाललेलो आहोत शिवाजीनगरच्या दिशेने. पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही. किंग एडवर्ड मेमोरियल. तर आपण आता KM हॉस्पिटलच्या पुढे आलेलो आहोत. आता आपण चाललो आहोत गुलटेकडीच्या रस्त्याने. तर काय ती झाडी आणि काय ते हे पाहू शकता तुम्ही. तर हे आहे पुण्यातलं वातावरण. फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत भवानी मार्केटमध्ये. भवानी पेठ आहे ना पुण्यातली तिथं. तर हे टिंबर मार्केट आहे. इथे आहे ना सगळ्या प्रकारच्या लाकडी वस्तू म्हणा, देवघर वगैरे त्या वस्तू ना, लाकडाच्या फर्निचरच्या वगैरे ह्या सगळ्या वस्तू इथे मिळतात. तर अशा प्रकारे आहे टिंबर मार्केट भवानी पेठेतलं पुण्यातलं. तर इथे मंदिर पण खूप छान दिसतं. हे कशाचं मंदिर आहे? मार्ग जैन मंदिर आहे. छान आहे हे मंदिर. तर हे पाहू शकता. आता आपण चाललेलो आहोत आणि मला आता लिटिल बिट भूक पण लागलेली आहे. तर आम्ही छोटं मोठं काहीतरी स्नॅक्स किंवा चहा वगैरे पिऊत आता. तुम्ही पाहू शकता आता आपण स्वारगेटला पोहोचलेलो आहोत. तर आमच्या घरापासून स्वारगेटला यायला एवढा वेळ लागतो. त्याच्यामुळे स्वारगेटला जे लोक येतात ना ते आमच्या घरी येण्याचं कष्ट करू नका. इकडचे इकडंच येत जावा. आम्ही तुम्हाला इथले इथं चहा पाणी करून भेटून इकडे तिकडेच जातो. तुम्हाला पण ट्रॅफिकचा त्रास नको आणि आम्हाला पण ट्रॅफिकचा त्रास नको. आता आपण पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये आणि इथे ना KM हॉस्पिटलची जागा आहे ना ही. Turn left onto Jawaharlal इकडे Nehru Road. आतमध्ये KM हॉस्पिटल आहे. तर हे सोमवार पेठ आहे फ्रेंड्स. हे पहा दिसू शकतं तुम्हाला. इथे चष्मेवाले लोक आहेत खूप जास्त. हे पहा इकडे मेडिकल वगैरे पण आहेत. जिल्हा परिषदचं ऑफिस झेडपी. इकडे ZP आणि जिल्हा परिषदचं पण ऑफिस आहे. आणि आपण स्वारगेटला In पोहोचलो का? 400 meters पुणे at the स्टेशनचा roundabout, मागचा एरिया. पुणे स्टेशनच्या मागच्या एरिया आहे फ्रेंड्स हा. Nehru Road. आणि इथे आहे ना मेडिकल फार्मसी वगैरे दुकानं इथे भरपूर आहेत. पाहू शकता तुम्ही असे. तर आपण चाललेलो आहोत गुलटेकडी मार्केटला. तर जाता जाता तुम्हाला मी दाखवते इथे काय 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 आहे ते. हो का पुढेच हॉस्पिटल काय रे ते KM हॉस्पिटल हो का. हे बा फ्रेंड्स हे आहे स्वारगेटचं पुण्यातलं KM हॉस्पिटल. स्वारगेट नाही पुणे स्टेशन आहे. हा पुणे स्टेशनचं हे KM हॉस्पिटल आहे. आज आहे ना आपल्या आहे ना इथे आहेत ना आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत माननीय अमित शहाजी. ते आज येणार आहेत पुण्यामध्ये. तर त्यांच्या स्वागतासाठी आहेत ना म्हणजे काय काय आहे तयारी मग. आणि सगळीकडे पोलीस आहेत. खूप सारे पोलीस आहेत आज पुण्यामध्ये. Keep right to take तर the तुम्ही पाहू highway. शकता इकडे नाही पण पाठीमागे व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी खूप सारे पोलिसांचा जाम होता. आणि आता आम्ही जवळपास पोहोचलेलो आहोत गुलटेकडी मार्केटला. आता सध्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उड्डाण पुलावरती आहोत इथे. आणि इकडे पाहू शकतो इकडे खूप सारा पोलिसांचा बंदोबस्त आहे. Continue on Dr. Babasaheb Ambedkar Uddin Pul for 800 meters. हे पाहू शकता तुम्ही. खाली नाही. ना फ्रेंड्स गुलटेकडी मार्केट आहे ना सगळं बंद आहे. मला जे घ्यायचं आहे ना ते ऍक्च्युली चालू आहे. पाऊसच्या साईडला सगळे शॉप आहेत ना ते सगळे चालू आहेत फ्रेंड्स. पण इकडे जायला आहे ना हेच नाही रस्ताच नाही. पोलिसांनी सगळे रस्ते बंद करून टाकलेत. आज अमित शहाजी येणार आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी. आणि खूप गर्दी आहे पोलिसांची वगैरे. सगळीकडून त्यांनी कव्हर करून टाकलेत रस्ते वगैरे. तर आणि ते येणार होते म्हणून काहीतरी मोर्चा पण निघणार होते ना त्याच्यामुळे सगळं ॲडव्हान्स सिक्युरिटी केलेली आहे. मला तर जायचं उजवीकडेच माझी शॉप आहे. पण आता गाडी पार्किंगला लावून जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. तर बघूयात काही ना काहीतरी आपण याच्यातून जुगाड तर करूयात. हे पाहू शकता तुम्ही असं आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही चालत चालत चाललेलो आहोत. आहे पूर्ण मार्केट यार्ड आहे. तर आपण इकडं मसाल्यांच्या आज ना मार्केट यार्ड बंद असतं भाजीचं फ्रेंड्स. तर आपण फक्त मसाल्यांसाठी आपण इकडे आलेलो आहोत. तर इकडे पाहू शकता तुम्ही असे मसाल्यांचे होलसेल दुकानं असतात ते. अशा प्रकारे होलसेल स्पायसेस वगैरे सगळं काही इथे असं आतमध्ये असतं.
तर बरेचसे लोक येतात आणि घेतात असं नाही. तर चला आता आपण पाहूयात. ओके ड्रायफ्रूटचं चला ना चला ना आपण तिकडेच घेऊयात मग. ड्रायफ्रूट आणि स्पायसेस हा, चला मग. सगळं मिळेल तुला. चला आपण तिथे घेऊया. तुला न्यायलाही काही बरोबर. अहो त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. चला आता आपण ह्या दुकानामध्ये जाऊयात फ्रेंड्स. आता ह्या दुकानामध्ये जाऊया, तिथे पाहूयात आपल्याला काय काय भेटते ते. आणि मार्केट यार्डातला नजारा तुम्ही बघू शकता. तेल वगैरे सगळं काही होलसेलमध्ये मिळते इकडे. तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता हे गुलटेकडी मार्केट आहे. आणि आज शनिवार आहे, भाजीपाल्याचं मार्केट तर बंदच असतं. आणि आम्हाला आहे ना आमच्या आईंच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाले ना, तर त्यांच्यासाठी लाडू बनवायचेत ना, म्हणून आम्ही खारीक खोबरं इकडं कसं आहे ना ते पाहायला आलतो, जस्ट म्हणजे व्हिजिट करायला. तर आणि आज शनिवार आहे तर म्हटलं चला थोडंसं काम पण होईल म्हणून आम्ही इकडे आलेलो. अशा प्रकारे हे पहा. तर इकडे खूप जाम आहे, खूप म्हणजे खूप जाम आहे. आम्ही तिकडे मार्केटमध्ये इकडे गाडी लावून तिकडे रिक्षाने गेलो आतमधल्या मार्केटला आणि तिथून आता आम्ही आलेलो आहोत. तर हे पाहू शकता तुम्ही आता खूप बंद आहे हा रोड आणि खूप जास्त गर्दी आहे. तर चला आता आपलं कामही झालेलं आहे, भरपूर अशी शॉपिंग झालेली आहे, तुम्हाला मी घरी जाऊन दाखवेल. आहेत ना इकडे सगळे होलसेलचे दुकान आहे, तुम्ही पाहू शकता. इकडे नारळ केंद्र आहे, नारळाचे हे पहा सर्व प्रकारचे नारळ, कागदांचे होलसेल किरकोळ व्यापारी आणि 1-1 किलो देतात. हे काही प्रॉब्लेम नाही, 1-1, 2-2 नग देतात. म्हणतात ते की होलसेल वगैरे आहे पण देतात हे. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर पहा, इकडे सगळं होलसेलचं मिळतं. जे काय आहे होलसेल सगळं मिळतं इथं होलसेलमध्ये. ड्रायफ्रुट्स, मसाले वगैरे सगळं काही मिळतं आणि येऊ शकता तुम्ही इकडे पाहू शकतात. तर हे पाहिजे पूर्ण होलसेलचं मार्केट आहे पुण्यातलं. फ्रेंड्स इथे बघा आता आम्ही आहोत बिबीवाडी इथे आणि इथे आम्ही शहाजींचं हार्दिक स्वागत केले. सोबत आपल्या आजी डॉल पण आलेले आहेत. तर अशा प्रकारे आज चक्का जाम आहे, थोडेफार गर्दी वगैरे आहे पण ठीक आहे. चालू आहे फ्रेंड्स. आम्ही आलेलो आहोत आता FC रोडला. तर हा आहे FC रोड. तर इकडे बघू शकता स्टारबक्सची कॉफी कोणी कोणी पिलेली आहे. स्टारबक्सची मी तर पिलेली आहे 2-3 वेळा. तर हे पाहू शकता गर्दी खूप आहे FC रोडला. आणि नाही का हिरवळ पण खूप जास्त आहे, हिरवळ पण आहे, पिवळर पण आहे, सगळं काही आहे. अद्वितीय पुणे पण आहे, सगळं काही आहे. पाहू शकता फर्ग्युसन कॉलेज म्हणजेच FC रोड. पहा हे आहे FC रोड. खुली सडक पे पहा किती ग्रीनरी आहे इकडे. खूपच मस्त ग्रीनरी आहे इकडे फर्ग्युसन FC रोडला. हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही अशा प्रकारचं आहे आपलं पुणे. स्वच्छ सुंदर असं आणि छान असं मस्तपैकी खूपच हॅपनिंग असं पुणे आहे आपलं. In 300 meters, keep right to stay on National Highway. हॅलो फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला दाखवलं आहे आपल्या ब्लॉगमध्ये की आम्ही गेलतो गुलटेकडीच्या आपल्या मार्केट यार्डमध्ये. तर तिथून मी काय काय वस्तू आणलेल्या आहेत ती मी तुम्हाला म्हटलं तुम्ही घरी जाऊन शेअर करेल. का तर आम्हाला रोडने जरा जास्त ट्रॅफिक लागलं, खूप जास्त ट्रॅफिक होतं. मग त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ शूट नाही केला. आणि मेन म्हणजे आम्हाला ना खायला गाडी लावायला ना कुठं जागाच नाही भेटली. मग आम्ही घरी येऊनच जेवण केलं. आणि रस्त्यात मग एक डोसा खाल्ला, लोणी स्पंज डोसा होता तो एक खाल्ला आणि घरी येऊनच मग जेवण केलं. तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय केलं, ते काय काय वस्तू घेतल्या ते मी तुम्हाला दाखवा. सुरुवातीला मी मार्केट यार्डातून घेतलेली आहे तुरीची डाळ 1 किलो. तिथं सगळं किलोवरती घ्यावं लागतं. इथे आहे मटकीची डाळ, इथे आहे मूग डाळ,
आणि आम्ही रोख सामान हे फक्त लाडू करायला ना, मी घरी ऑलरेडी हे तेल बनवलेलं आहे आजच, पण हे मी ना असं तेल म्हणजे फ्राय करण्यासाठी आपले गोविंदचं तूप आणलेलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे पिस्ते आहेत अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स. आणि आम्ही मेन गेलो तर ड्रायफ्रुट्स आणायला गेलतो. इकडे पाहू शकता हे मखाने आणलेले आहेत, राजभोगचं मखाना आणलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय आहे तुम्हाला मी दाखवते, अशी मोठी पिशवी भरून सामान आणले. सुरुवातीला मी तुम्हाला याच्यातलं थोडं थोडं दाखवते, याच्यातलं काय काय आणले ते मी सगळं नाही तुमच्यासोबत शेअर करणार. तर इथे आहेत काजू, इथे आहे खजूर, इथे आहेत मनुका, इथे आहेत बदाम, हे पाहू शकता तुम्ही याच्यात पण आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही मी आणलेले आहे अशी छान अशी मटकी. त्यानंतर इकडे आहेत मूग, इकडे आहेत हरभरे, इकडे आहे शेंगादाणे, इकडे आहे गूळ. असं मी ना ठोक सामान आणलेलं आहे फ्रेंड्स, तर तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारची शॉपिंग झालेली आहे आमची मार्केटची. तर मखाने खूप सारे आणलेले आहेत आणि हे सगळं काही आहे. आणि हा व्हिडिओ आहे ना आता मी इथे सेंड करते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.